मित्रांनो नमस्कार. आज आपल्यापुढे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटलांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रेरणादायी प्रसंग आपल्यापुढे कथन करणार आहे. सहकार महर्षींनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं जीवन हे समृद्ध व्हावं याकरिता आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांनी शेतकऱ्यांच्या मालकीचा साखर कारखाना उभारायचा म्हणून प्रयत्न सुरू केले. गावोगावी फिरून त्यांनी मोठ्या मिन्नतवारीने लोकांना सहकार म्हणजे काय, कारखाना म्हणजे काय, त्याचं काय महत्त्व इत्यादी सगळं पटवून दिलं आणि कसे बसे 3 लाख रुपये जमा केले. आपल्या सहकाऱ्यांसह ते दिल्लीला गेले. दिल्लीला जाऊन त्यांनी ती रक्कम भरायची ठरवली. तर दिल्लीत गेल्यानंतर ते सांगण्यात आलं की चितळे नगरचा असेल किंवा त्याचबरोबर श्रीपूरचा असेल आणि आणखी असे 3 कारखाने त्या भागामध्ये होते, खाजगी कारखाने. त्यांची परवानगी घेऊन या, ना हरकत घेऊन या, मग त्यानंतरच तुम्हाला आम्ही परवानगी देऊ. त्यांनी मोठे प्रयत्न करून ही ना हरकत मिळवली आणि मग ते दिल्लीला गेले आणि दिल्लीला जाऊन या साखर कारखान्यासाठी म्हणून नोंदणी करायचं ठरवलं. तर तोपर्यंत ती रक्कम ही 5 लाख रुपयांची झालेली होती आणि मग पुन्हा परत येऊन मोठे प्रयत्न करून पायपीट करून सगळीकडे बैलगाडीतून फिरून त्यांनी ही 5 लाखाची रक्कम जमा केली. आणि 5 लाखाची रक्कम जमा करून ते ज्या वेळेला दिल्लीला गेले नोंदणी करण्यासाठी, तर त्यावेळेला सहकारी साखर कारखान्याची नोंदणीच बंद झालेली होती. पुन्हा परत आल्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांना बोलवलं. त्यांचा मोठा सत्कार अकलूजमध्ये केला आणि मग त्यावेळेला यशवंतरावांनी शब्द दिला की ज्या वेळेला सहकारी साखर कारखान्यांना मान्यता देण्याची सुरुवात होईल त्यावेळेला पहिली मान्यता ही तुम्हाला दिली जाईल. पुढे तशा प्रकारची मान्यता सुरू झाल्यानंतर त्यांना पहिली मान्यता द्यायचंही ठरलं. परंतु 5 लाख रुपये घेऊन ज्या वेळेला शंकरराव मोहिते पाटील हे दिल्लीला गेले त्यावेळेला तोपर्यंत आणखी नियम बदललेला होता आणि सहकारी साखर कारखान्याच्या नोंदणीकरिता 5 लाखाऐवजी 10 लाखाची रक्कम ही भरावी लागणार होती. त्यांना पुन्हा परत यावं लागलं आणि पुन्हा पायपीट करून सगळीकडे फिरून त्यांनी 10 लाखाची रक्कम जमा केली आणि 10 लाखाची रक्कम जमा करून ते दिल्लीला गेले आणि शेतकऱ्यांच्या मालकीचा सहकारी साखर कारखाना हा त्यांनी उभा केला. यशवंतराव चव्हाणांनी केलेल्या मदतीमुळे हा कारखाना उभा राहू शकला. म्हणून या सहकारी साखर कारखान्याला त्यांनी यशवंत सहकारी साखर कारखाना हे नाव दिला. तुकोबाराय जे म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास, अत्यंत अशक्यप्राय वाटणारी अशा प्रकारची गोष्ट 3-3, 4-4 वेळेला परत यावं लागलं. परंतु परत येऊन देखील अशक्य वाटणारी गोष्ट साध्य करून शंकररावांनी दाखवली. म्हणून शंकरराव मोहिते पाटील यांचं चरित्र हे निश्चित सर्वांना कायम प्रेरणा देत राहणार आहे.